दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमोऽस्मन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः। मंगलमूर्ति मोरया गोपाल कृष्ण भगवान की जय। पुरुषोत्तम भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 जय श्री राम। अधिक मास अधिक ज्येष्ठ मास पुरुषोत्तम मास या निमित्ताने आयोजित प्रवचन मालेकरता या दशभुज चिंतामणी गणेश मंदिरामध्ये या मंगलमूर्ती गणेशाला आणि पुरुषोत्तम वासुदेवाला नमस्कार करून सर्व जे भाविक श्रोतृवृंद या मंदिरामध्ये भज गोविंदम याविषयी श्रवण करण्याकरता जमलेले आहेत त्या सर्वांना अभिवादन। थोडा मोठ्यांना सगळ्यांना नमस्कार आणि आजचा प्रवचन पुष्प मी सुरू करतो। काल आपण बघितलं की भज गोविंदम भज गोविंदम। गोविंद हे नाव आद्य शंकराचार्यांनी या स्तोत्रामध्ये का ठेवलं किंवा गोविंदाला काय एवढं महत्व आहे, हे गोविंद नाव या भगवान विष्णूंना कसं पडलं, असा प्रश्न जर का आला तर त्याच्याकडे एक छोटीशी गोष्ट येते। अशी गोष्ट येते की गोविंद नाव हे भगवान विष्णूंना कसं प्राप्त झालं याच्याविषयीची जी गोष्ट आहे, फार पुरातन असा हा वृत्तांत सांगितला जातो। आणि एक अशी घटना घडली की लक्ष्मीच्या शोधाकरता भगवान विष्णू हे भूलोकावरती आले आणि या भूलोकावरती आल्यानंतर ते इकडे तिकडे फिरू लागले आणि भूलोकावरती आल्याबरोबर त्यांना मानवाप्रमाणे भूक लागली, तहान लागली। भगवान महाविष्णू पृथ्वीवर आले आणि ते लक्ष्मीचा शोध घेत आहेत। त्यांना तहान लागली, भूक लागली आणि शोध घेता घेता श्रीनिवास ऋषी अगस्त्य यांचा आश्रम त्यांना दिसला। अगस्त्य ऋषींचा आश्रम आणि या अगस्त्य ऋषींच्या आश्रमात ते गेले आणि म्हणाले की मुनिवर, एका विशिष्ट कार्याकरता मी या भूलोकावरती आलेलो आहे आणि कलियुगाचा अंत होईतोपर्यंत मी आता इथेच राहणार आहे। माझी एक मला गरज आहे, तेवढी तुम्ही पूर्ण करा।
कारण मला गाईचं दूध हे अत्यंत प्रिय आहे, मला ते फार आवडतं आणि अन्न रूपाने मी तेच स्वीकारू इच्छित आहे. त्यामुळे मला ते अन्न रूपाने मला पाहिजे, तर तुम्ही मला ती मदत करा. कारण मला माहिती आहे अगस्त्य मुनी तुमच्याकडे खूप मोठी गोशाळा आहे आणि भरपूर गायी आहेत तुमच्याकडे. या सगळ्या गायींमध्ये एखादी चांगली गाय तुम्ही मला द्या, म्हणजे मी त्याचं ती माझ्याजवळ ठेवेल, तिचं दूध मला आहार म्हणून मला मिळत राहील. आणि म्हणून मी आपल्याला विचारतो की तुम्ही मला एक गाय देऊ शकताय का, कारण मी या कार्याकरता पृथ्वीवरती आलोय. तेव्हा हे ऋषी अगस्त्य एकदम हसले आणि म्हणाले की स्वामी, मला माहितीये तुम्ही कोण आहात. तुम्ही साक्षात श्रीनिवास आहात आणि तुम्ही मानव रूपामध्ये, विष्णू साक्षात मानव रूपामध्ये इथेपर्यंत पोहोचलेला आहात या मृत्यू लोकामध्ये. आणि मला अत्यंत आनंद होतोय की या विश्वाचा निर्माता शासक स्वयं स्वतः माझ्या आश्रमामध्ये येऊन उपस्थित आहे आणि माझ्या भक्तीची परीक्षा घेण्याकरता तुम्ही आलेले आहात आणि तुम्ही म्हणून हा मार्ग स्वीकारलेला आहे हेही मला माहिती आहे. पण म्हणे मी पण तुम्हाला एक अट घालतो. अट कशी घालतो की मी तुम्हाला गाय देईन, पण मला गाय द्यायची आहे ना ती तुम्हाला एकट्याला देता येणार नाही, कारण तुम्ही सपत्नीक आलेला नाहीये. लक्ष्मी कुठे आहे? त्यामुळे जर का तुम्ही आपल्या पत्नीला घेऊन माझ्या आश्रमामध्ये आलात तर मी गाय तुम्हाला द्यायला मला चांगलं वाटेल, कारण एखादा दाम्पत्याला द्यावं ना, नुसत्या एकट्या माणसाला देण्यापेक्षा. म्हणून माझ्या आश्रमामध्ये तुम्ही लक्ष्मीच्या बरोबर या आणि लक्ष्मी बरोबर आल्यानंतर जर का मी गोदान केलं तर त्याचं मला पुण्य लाभेल. मग भगवान श्रीनिवास ही हसले आणि म्हणाले ठीक आहे मुनीवर, तुम्ही म्हणताय तसं, तुम्हाला जे पाहिजे ते मी करतो, असं म्हणून ते भगवान तिथून निघून गेले. आणि मग त्याच्यानंतर श्रीनिवास भगवंताने पद्मावतीशी विवाह केला आणि मग त्याच्यानंतर श्रीनिवास दिव्य पत्नी पद्मावतीच्या बरोबर या अगस्त्य मुनींच्या आश्रमामध्ये आले. आणि आल्यानंतर इथे जे विद्यार्थी शिष्यगण जे कोणी होते आश्रमामध्ये त्यांनी यांना कोणी ओळखलं नाही, पण त्या शिष्यांनी त्यांना विचारलं की अहो तुम्ही कोण आहात, कशा करता आलाय, कारण तुम्ही ज्यांना भेटायला आलात ते गुरु आमचे अगस्त्य मुनी आता आश्रमात नाहीये, ते बाहेर गेले कुठे, त्यामुळे ते नाहीये तिथे. तेव्हा प्रभूंनी उत्तर दिलं की माझं नाव श्रीनिवास आहे, ही माझी पत्नी पद्मावती आहे आणि आचार्यांनी मला सांगितलं होतं की दोघेही सपत्नीक या, म्हणजे मी तुम्हाला गोदान देईन. आणि ती गाय घेण्याकरता आम्ही इथे आलो, कारण त्यांची अट होती की तुम्ही सपत्नीक जर का पत्नीला घेऊन माझ्याकडे आलात आणि गाय मागितली तर मी तुम्हाला देईन. आणि तुमच्या आचार्यांच्या अटीमुळेच मी माझ्या पत्नीला घेऊन इथे आलेलो आहे. मग तेव्हा शिष्याने हात जोडून सांगितलं की देवा, हे सगळं ठीक आहे तुम्ही सांगताय, आमचा विश्वास आहे त्याच्यावरती, परंतु आता आचार्य आमच्या आश्रमात नाहीयेत ना, त्याचं काय करायचं? तुम्ही असं करा, एक तर थांबा, बसून राहते येऊस्तोवर, नाही तर आता काही तुमचं दुसरं काम असेल तर करायला जा आणि थोड्या वेळ या परत. आचार्य आले की ते म्हणाले की श्रीनिवास असं म्हणाले की मला तुमची गोष्ट पटते आहे, परंतु मी तुम्हाला माझी ओळख सांगतो. या संपूर्ण विश्वाचा शासक मी आहे, चालक मी आहे आणि तुम्ही हे शिष्यगण सगळे माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि मी सर्व विश्वाचा चालक असल्यामुळे तुम्ही मला एक गाय सहज देऊ शकता, कारण सपत्नीक मी आलेलो आहे. हे सर्व शिष्यांनी ऐकल्यानंतर शिष्य म्हणाले की तुम्ही सगळ्या विश्वाचे चालक असाल, आम्ही तुम्हाला ओळखत नाही, पण म्हणे आम्ही आमच्या आचार्यांना ओळखतो, ते आचार्य आमच्या आश्रमाचे सर्व आहेत, म्हणून आमचे आचार्य आमच्याकरता सर्वोच्च आहे. तुम्ही कुणी असाल, त्यांनी सांगितलं तर आम्ही काही करू, त्यांच्या आज्ञेशिवाय आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही, कुठलंच काम आम्ही करू शकत नाही. आणि मग भगवंत हसायला लागले मनामध्ये, ठीक आहे काय हरकत नाही,
ते म्हणाले तुमच्या या सगळ्या वर्तनाचा मी आदर करतो, आपल्या गुरुवर आपल्या आचार्यांवरती श्रद्धा पाहिजे आणि ती आहे तुमची, म्हणून तुमचा मी आदरच करतो. आणि मग म्हणे सांगा तुमच्या आचार्यांना की असे असे श्रीनिवास आणि पद्मावती हे दोघं जण गाय घेण्याकरता तुमच्याकडे येऊन गेले. आणि मग तिथून ते पद्मावती आणि श्रीनिवास ते दोघे जण तिथं बाहेर पडले आणि तिरुमलाच्या दिशेने जायला लागले. काही क्षण गेले, काही काळ गेला असेल, तेवढ्यात अगस्त्य ऋषी परत आले आणि त्यांनी त्या सगळ्या शिष्यांना विचारलं की अरे कोण आलं होतं, काय घडलं. तेव्हा कळल्यानंतर त्यांना अत्यंत वाईट वाटलं. श्रीमंत नारायण श्रीनिवास आमच्या आश्रमामध्ये सपत्नीक गोदान घेण्याकरता इथे आले आणि आम्ही त्यांना गोदान नाही देऊ शकलो. साक्षात लक्ष्मीला घेऊन माझ्या आश्रमामध्ये आलेल्या श्रीनिवासाला मी दुर्भाग्यवश आहे की मी गोदान देऊ शकलो नाही. एक गाय त्यांनी मागितली, माझ्याकडे हजारो गायी आहेत. आणि मग ते ऋषींनी विचार केला, ताबडतोब गोशाळेमध्ये गेले आणि तिथली पवित्र सुंदर अशी गाय त्यांनी घेतली आणि श्रीनिवास आणि पद्मावतीच्या दिशेला गेलेले होते त्या दिशेला ते पळत 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 निघाले गायीला घेऊन. आणि थोडा वेळ त्यांनी त्यांचा पाठीमागे गेल्या गेल्या त्यांना ते दिसायला लागले लांब. आता आपल्याला एखादी व्यक्ती दिसल्यानंतर आपण मागे हात मारतो ना, तेव्हा त्यांच्या मागे पळता पळता हे अगस्त्य मुनी तेलुगू भाषेमध्ये त्यांना हाक मारायला लागले. तेलुगू भाषा, स्वामी देवा स्वामी देवा, गोवू इंदा असं म्हणायला लागले. गोवू इंदा, गोवू म्हणजे तेलुगू भाषेमध्ये गाय आणि इंदा म्हणजे ही या आणि घेऊन जा. गोवू इंदा असं म्हणायला लागले. तेलुगू भाषेमध्ये ते म्हणतात गोवू इंदा आणि गाय घेऊन जा. स्वामी गोवू इंदा असं म्हणतात ते आणि हाक मारायला लागले. आणि तेवढ्यात त्यांनी ती हाक ऐकली आणि गोविंदा स्वामी गोविंदा स्वामी गोविंदा 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 असं ते सारखं त्यांच्या तोंडातून उच्चारण झालं. व्यंकटेश्वर प्रसन्न पद्मावतीचे झाले आणि म्हणाले की ही पवित्र गाय तुम्ही आणलेली ती मी स्वीकारली, मला द्या तुम्ही. आणि मग या श्रीनिवासाने सांगितलं की मुनिवर तुम्ही जाणतेपणी किंवा अजाणतेपणी माझे जी सगळी 1000 नावं आहेत, हजारो लाखो नावं आहेत माझी, त्याच्यामध्ये सर्वात जास्त माझं आवडतं नाव जे आहे ते गोविंद हे नाव माझं आवडतं आहे. आणि या गोविंद म्हणजे हे गोविंद नाव 1000 नावांमध्ये पण येतं, गोविंद नाव 108 नावांमध्ये पण येतं, गोविंद नाव 24 नावांमध्ये पण येतं, गोविंद नाव 3 नावांमध्ये पण येतं. सगळ्यात शेवटी अच्युत अनंत आणि गोविंद हे 3 नावं राहतात. म्हणून हे सर्वात जास्ती उत्तम असं नाव तुमच्या मुखातून उच्चारलं गेलेलं आहे. आणि म्हणून मी आता तुम्हाला सांगतो की कलियुगाच्या अंतापर्यंत या ज्या 7 पर्वत रांगा दिसतात तुम्हाला, या 7 पर्वत रांगांच्या मध्ये मूर्ती रूपाने या भूलोकामध्ये मी राहील आणि सगळे भक्त जे इथे येतील ते मला गोविंदा गोविंदा याच नावाने हाक मारतील. म्हणून व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. आणि या 7 पर्वतांच्या रांगेमध्ये किंवा या 7 पर्वतांवर तुम्ही राहील. असंख्य भक्त इथे येत राहतील. या पहाडी पर्वतावरती चढताना, यात्रा करताना सगळे भक्त माझे एकच नावाचा उच्चार करतील, गोविंदा गोविंदा. आणि जेव्हा ते माझ्या समोर येतील तेव्हा सुद्धा मला ते गोविंदा गोविंदा म्हणूनच सांगतात. म्हणून तुम्ही जेव्हा याचं गोविंदा याचं भक्तिभावाने जेव्हा तुम्ही स्मरण कराल किंवा कुठल्याही कारणाने तुम्ही मंदिरामध्ये जाण्याला असमर्थ असाल तर त्यावेळेला केवळ माझ्या या गोविंदा गोविंदा या नावाचं तुम्ही स्मरण करा. त्यावेळेला नक्कीच त्याच्या ज्या काही इच्छा असतील त्या मी गोविंद या अवताराने माझ्या पूर्ण करेन, माझ्या नावाने पूर्ण करेन असा आशीर्वाद या गोविंदा नावाला दिलेला आहे. म्हणून सगळ्यांनी म्हणा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा.
तिरुपती बालाजीला आजही जिथे ते आहेत व्यंकटरमणा गोविंदा त्या ठिकाणी रोज गाईच्या दुधाचा अभिषेक आहे. आजही दुधाचा नैवेद्य आहे आजही. आणि त्या कुंदूर नावाच्या जातीची गाय जी छोटी आहे ना, कुंदूर जातीची गाय, त्याच्या दुधाचा अभिषेक केला जातो असं मी कुठेतरी वाचलंय. त्या गाईच्या दुधाचा अभिषेक बालाजीला केला जातो असं मी ऐकलंय. पहाटेचा दुधाचा अभिषेक असतो. तर या गाय दान मागण्याकरता तर या अगस्त्य मुनींच्या आश्रमामध्ये भगवान आलेले होते. पद्मावतीला घेऊन आले, त्यांना गाय मिळाली आणि गोविंद गोवू इंदा याच्यावरनं गोविंदा हे नाव तयार झालेलं आहे. एक गोविंदा या नावाचा विचार कुठे कुठे कसा येतो त्याच्याकरता मी मुद्दाम कथा सांगितली. अजूनही गोविंद या नावाचं महत्व पुष्कळ आहे, पण त्यातल्या त्यात एक ही कथा. काल आपण बघत होतो की आचार्य आपल्याला सुचवत आहेत की बाबा तू या विषयांपासून परांगमुख हो आणि तू काय कर, हे मूढ मते भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते संप्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति दुःखं करणे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. याच्यामध्ये आपल्याला आचार्य असं सांगतायत की अरे तू विषयांच्या मागे जर का लागलास, विषय भोग रूपी कितीही इंधन जरी त्या अग्नीमध्ये जर का टाकलं तर इंधन टाकल्याने अग्नी शांत होण्याच्या ऐवजी इंधन टाकल्याने तो अग्नी प्रज्वलितच होणार आहे. तसं विषयांच्या करता उपभोग घेत कितीही जरी गेलास तरी त्या उपभोगाने शमन होणार नाही, तर अधिक भोग भोगण्याची तृष्णाच तुझी वाढत जाईल. म्हणून मनातल्या कामना शांत न होता उलट सतत वर्धन पावत राहतील, वाढत राहतील. म्हणून जितक्या प्रमाणे आपण कामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तितक्या प्रमाणात कामना शांत न होता उलट अवस्था होते की मन सतत अतृप्त आणि असंतुष्ट राहतो. आपण चाललोय कामना पूर्ण करायला, मनामध्ये येतंय ते आपण पूर्ण करायला चाललोय, पण ते पूर्ण नाही झालं तरी होऊच तोड धैर्य नाही. म्हणतात तर ते की शिजूच तोड दम असतो पण निघूच तोड दम नाही, अशी स्थिती आपल्या त्याची. तर आपल्या मनामध्ये पुष्कळ अंतरंगामध्ये कामना आहेत आणि या कामना पूर्ण करण्याच्या दृष्टीने सतत आपण धावपळ करतोय, पण या कामनाच माणसाला सतत दुःखी आणि अशांत आणि चिंताग्रस्त करतात. आपल्या अंतःकरणामध्ये असलेली शांती, आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं सुख, या शांती आणि सुखाचा ध्वंस करून अंतःकरणामध्ये उलट या सगळ्या कामना आणि तृष्णा या काय करतायत तर एक प्रकारचा दाहच निर्माण करतायत. आणि म्हणून मनुष्याच्या दुःखाचं कारण, अशांतीचं कारण हे बाह्य जगामध्ये नाहीये, बाहेर कुठेतरी दुःखाचं कारण नाहीये, अंतरंगातच आमचं दुःख आहे. बाह्य विश्वामध्ये विषय नाही तर विषय कामना ही जी अंतरंगामध्ये आहे हीच मुळात दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून आपल्या त्या गीतेमध्ये तो श्लोक येतो ना, मनामध्ये आल्याशिवाय किंवा त्याचं चिंतन केल्याशिवाय, ध्यान केल्याशिवाय ते तर कर्म आपल्याकडनं घडत नाही. म्हणून आधी मनःशुद्धी, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात्
मनुष्याला विषयांचं एकदा ज्ञान झालं की मनुष्य विषयांचं चिंतन करतो आणि विषयांचं चिंतन केल्यामुळे विषयांच्या बद्दल त्याला संग आणि स्नेह निर्माण होतो आणि त्या संघामुळे विषय प्राप्तीची त्याला तीव्र इच्छा होते, कामना निर्माण होते आणि समजा यदा कदाचित ती विषय कामना जर का पूर्ण झाली तर एक पूर्ण झाली लगेच त्याला जोडून दुसरी निर्माण होते, दुसरी पूर्ण झाली तिसरी निर्माण होते आणि अशा अनेक कामना त्याच्या मनामध्ये निर्माण होतात आणि काही कारणाने जर का एखादी कामना पूर्ण झाली नाही तर ताबडतोब त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? क्रोधामध्ये होतं. चिडतो मनुष्य, हे का होत नाही? आणि मग एकदा क्रोध निर्माण झाला की या क्रोधामुळे काय होतं तर बुद्धी भ्रमिष्ट होते. क्रोधात भवती सम्मोह आणि या संमोहित बुद्धीमुळे काय होतं? स्मृती भ्रष्ट होते आणि स्मृती भ्रष्ट झाल्यामुळे माणसाच्या विवेक बुद्धीचा नाश होऊन मनुष्य पूर्णतः अधःपतित होतो. असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. म्हणून आचार्य या स्तोत्रामध्ये आपल्याला सांगतायत की बाबा या विषयांचा तू विचार करण्यापेक्षा मी तुला सांगतो की भज गोविंदम हे तू कर. माणसाचं जसं जसं वय वाढत जाताना तशी वृद्धावस्था आल्याची त्याला जाणीव तर होतेच आणि ही जाणीव झाल्यानंतर हळूहळू जसं वय वाढत जाताना तसं गरुड पुराणामध्ये सांगितलं की मृत्यूची पण जाणीव व्हायला लागते. नवे गरुड पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की जसा मृत्यू जवळ यायला लागतो माणसाचा तसं त्या माणसाला यमदूतांचं दर्शन व्हायला लागतं. यमदूत दिसायला लागतात कितीतरी महिने आधी, मध्येच एकदम अस्पष्ट दिसतील, मध्येच प्रत्यक्ष दिसतील. गरुड पुराणामध्ये असं सांगितलंय. आणि कदाचित जर का अति पापी असेल मनुष्य तर त्या पापी माणसाला जे यमदूत दिसतात ना ते अकराळ विकराळ भयंकर दाढा असलेले, दात असलेले असे यमदूत त्याला दिसायला लागतात, कारण पापी मनुष्य आहे म्हणून. आणि मग त्यांना बघून काय होतं? भय निर्माण होतं, घाबरतो मनुष्य. स्वतःच्या मृत्यूची चाहूल लागते आणि आपण एक दिवशी मरणार आहोत हा विचार त्याच्या मनामध्ये येतो आणि ही आपण एक दिवशी मरणार आहोत ही कल्पना जी आहे ही कल्पनाच माणसाला असह्य करून टाकते. आणि मग काय तर तो अखंड प्रयत्न त्याचा काय राहतो? अखंड प्रयत्न एकच, मृत्यूपासून माझं संरक्षण करण्याचा तो प्रयत्न करायला लागतो. कसा मला मृत्यू येणार नाही त्याचा तो प्रयत्न करायला लागतो. परंतु या विश्वाचं सत्य असं आहे की या विश्वामध्ये कोणताही विषय, ऐश्वर्य, धन, सत्ता, विद्वत्ता, शाब्दिक पांडित्य कोणतंही यापैकी एकही गोष्ट मृत्यूपासून आपल्याला वाचवू शकत नाही. तो येणारच. एक ना एक दिवस हा मृत्यू अटळ आहे आणि अपरिहार्य आहे. तर एखादा मृत्यू असा विचार करत नाही की हा जरा श्रीमंत मनुष्य आहे, हा गरीब मनुष्य आहे, हा श्रीमंत आहे ते भरपूर दान धर्म केलाय पण याला जरा उशिरा नेऊ, असं काही नाही. हा जरा गरीब मनुष्य आहे, या गरिबी करता त्याने खूप पाप केली आहेत म्हणून याला पटकन घेऊन जाऊ, असं काही विचार करत नाही मनुष्य. श्रीमंत असो, गरीब असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, कसंही असो, मृत्यू हा येणार. राजा असो दे, रंग असो, प्रत्येकाला मृत्यूची भीती आहेच आणि प्रत्येक मनुष्य मृत्यूला टाळण्याचा, मृत्यूपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक माणसाला म्हणूनच जेव्हा मृत्यू जवळ येतो त्यावेळेला तीनच कामाला त्याच्या वेदांनी सांगितलेलं आहे. आपल्याला आज एकादशी आहे म्हणून एक दृष्टांत सांगतो की मृत्यू तर कळतोच आपल्याला जाणीव होते की आता मृत्यू येणार आहे आपल्याला. ही गोष्ट गरुड पुराणाने सांगितली.
परंतु एक गोष्ट अशी आहे की एक वृंदावनला एक स्वामी होते, साधक होते, म्हणजे आपले पंडितजी होते थोडक्यात आमच्यासारखे पुरोहित, तिथे काही धर्मकार्य करणारे, वेद पठण करणारे. त्यांच्याकडे गोशाळा होती आणि त्या गोशाळेमध्ये एक त्यांनी तरुण मुलगा ठेवला होता, गाईंचं सगळं करायला, दूध बीत करा. अचानक काहीतरी कोरोनासारखी काहीतरी साथ आली त्यावेळेला. ही गोष्ट 100-150 वर्षापूर्वीची आहे, कल्याण मासिकामध्ये आलेली ही गोष्ट. तर काहीतरी साथ आली आणि त्या साथीमध्ये पंडितजींच्या घरातल्या लोकांना किंवा पंडितजींना काही झालं नाही, पण हा बाहेर त्या गोट्यात झोपायचा, हे करायचा, म्हणून त्याला काहीतरी त्या रोगाची लागण झाली आणि तो तरुण मुलगा त्यात गेला. तर त्याचं कर्म वगैरे सगळं यांनी केलं. तर पुढे काय झालं, दुसरा पुरुष ठेवला आणि पंडितजी आपलं नेहमीच्या प्रमाणे काय पूजा अर्चा यज्ञ सगळं काम चालू होतं. एक सर्वसाधारणपणे वर्ष 6 महिने होऊन गेले असतील जेमतेम तो गेल्यानंतर. एक दिवशी पंडितजी आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला बारीक दिवा चालू आहे आणि काहीतरी पठण करत संध्याकाळच्या वेळेला, थोडा अंधार पडलेला आहे अशा वेळेला, आपल्या खुर्चीमध्ये बसले होते आणि काहीतरी पठण करत होते. तेवढ्याच वेळामध्ये एकदम तो जो गेलेला मुलगा होता तो मुलगा त्या खोलीत प्रगट झाला आणि तो जसा दिसत होता त्याच रूपामध्ये तो त्यांना दिसायला लागला. एकदम पंडितजी म्हणले, अरे तुझं जाऊन आता वर्ष झालं की तू आता कसं काय परत आलास? मी स्वप्न बघतोय का खरं काही बघतोय? त्यावेळेस तो म्हणाला की तुम्हाला ओळखायला यावं म्हणून मी माझ्या जुन्या रूपातच प्रगट झालेलो, कारण तुम्ही मला ओळखलं नसतं, तुम्हाला भेटायला आलोय. म्हणे काय कुठेच म्हणे तू आता सध्या? तुला जाऊन तर वर्ष झालं, काय तुझा प्रवास आहे? यमात नरकात राहतो, स्वर्गात राहतो, यमाकडे राहतो, कुठे राहतो म्हणे? तो म्हणाला नरकात नाही आणि स्वर्गात नाही. म्हणला मी यमाकडे गेलो तेव्हा यमाने मला यमदूत म्हणून नेमलेलं आहे. माझी पोस्ट खूप मोठी आहे आणि मी आता यमदूत म्हणूनच तुमच्या गावामध्ये आलोय. तुमचेच यजमान आहेत म्हणे, त्यांना उद्या दुपारी 2 वाजून काही मिनिटांनी त्यांचा मृत्यू ठरलेला आहे. अरे म्हणल्या ते यजमान तर कालच आले, ते त्यांच्या मुलाच्या लग्नाचे तिथी वगैरे सगळं विचारून पंचांग करून मी सगळं दिलंय त्यांना. तू काय म्हणतो उद्या ते म्हणणार आणि ते चांगले धडधाकट आहेत म्हणे, मुलाचं लग्न करायला निघाले. ते म्हणे काय असू दे, आम्ही ते काहीही ओळखत नाही, यमाची ऑर्डर आहे, 2 वाजून 10 मिनिटांनी त्यांना उचलायचं. तुम्ही बघा ते उद्या 2 वाजून 11व्या मिनिटाला ते नसतील. त्याच्याकरता मी आलेलो. हो का म्हणले, बरं मी उद्या बघतो म्हणे, पण तुला एकदम गेल्यानंतर नरक वगैरे स्वर्ग न सोडता तुला एकदम यमदूत ही पोस्ट कशी काय मिळाली? एकदम तुला यमाने कसं काय यमदूत म्हणून नेमलं? असे बरेच लोक हजारो जात असतील, त्यांना नाही यमदूत नाही म्हणे, मग तुला कसं काय नेमलं? मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे पहा म्हणे, यमाच्याकडे सुद्धा असा व्यवहार आहे की ज्यांनी अनेक वेळेला जन्माला यायचं, नरक भोगायचा, पुन्हा जन्माला जायचं, नरकात यायचं, पुन्हा जन्माला जायचं, अशा बऱ्याच ज्याच्या नरक यात्रा झालेल्या आहेत, अशा जीवाला शेवटी यमही विचार करतो, आता गेल्यानंतर सुद्धा परत नरकात येणार आहे, पेक्षा आता याला नरकातल्या सगळ्या शिक्षा सगळं आता पाठ झालेलं आहे, कुठे काय काय आहे. त्यामुळे आता याला यमदूत जर का बनवलं तर हा काम चांगलं करेल, कारण हे सगळं माहिती डिपार्टमेंट. म्हणून अशा वेळेला अनेक जन्म गेल्यानंतर त्याला यमदूत बनवलं. म्हणून मी आता अनेक यात्रा माझ्या पूर्वीच्या जन्मी झालेल्या आहेत आणि तुमच्याकडे येऊन मी गोशाळेमध्ये सेवा केली गायींची, म्हणून मला यमाने लगेच माझं पोस्टिंग यमदूत म्हणून करून टाकलं. बर म्हणले ठीक आहे, चांगली गोष्ट आहे म्हणे, तू यमदूत आहेस. आता म्हणे फक्त एक गोष्ट सांग म्हणे मला, की आपल्याकडनं जी काही पातक घडतात त्याच्याबद्दल नरक प्राप्ती होते हे तर आम्हाला माहिती आहे, पुण्य जर का घडलं तर स्वर्ग मिळतो हे आम्हाला माहिती आहे, पण आता तू मला असं सांग की गेल्यानंतर आम्हाला नरक यातना कशात सुटतील हे मला सांग. नकोय आम्हाला नरक. तर त्या यमदूत कल्याण मासिकामध्ये आलेली ही गोष्ट आहे. मला तर ते कुठलं मासिक आहे माहित नाही, पण मी वाचली आहे त्याच्यामध्ये ही सगळी गोष्ट. तर त्यांनी असं उत्तर दिलं, त्या पंडितांनी प्रश्न विचारला होता की नरक यातना टाळण्यासाठी या पृथ्वी तलावर आपण हयात असताना, जिवंत असताना काय करता येईल. तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की जर का तुम्ही या पृथ्वी तलावरती देहरूपाने हयात असताना जर तुम्ही एकादशीचं व्रत केलं,
आणि गोविंद नामाचं जर का संकीर्तन केलं तर तुम्हाला यमयातना भोगाव्या लागणार नाही. म्हणून आयुष्यभर एकादशी करायची. म्हणून मला नरक यातना टळाव्यात म्हणून 3च गोष्टी पद्मपुराणाने सांगितल्या की मी वैष्णव आहे, विष्णू भक्त आहे, माझी 3 ठिकाणी माझी नक्कीच श्रद्धा असली पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे भगवंताचं नाव, म्हणजे विष्णू सहस्रनाम, त्याच्यावरती माझी श्रद्धा असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे. किंवा त्या सहस्रनामामध्ये कोणी एक, कुठल्या एका नावावर माझी श्रद्धा असली पाहिजे, म्हणजे आम्ही नाम जप करणारे असलो पाहिजे. दुसरी गोष्ट एकादशी करणारे आम्ही असलो पाहिजे. आणि तिसरी गोष्ट तुळशीवरती माझी श्रद्धा असली पाहिजे. चौथी गोष्ट गो मातेवरती श्रद्धा असली पाहिजे आणि गो मातेची सेवा असली पाहिजे. या 4 गोष्टी जर का तुमच्या जीवनामध्ये असतील तर हा यमदूत असं म्हणतोय त्या पंडितांना की तुम्हाला नरक यातना भोगाव्या लागणार नाही. आणि खरोखरी हे सगळं ऐकलं त्यांनी आणि तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी बरोबर 2:10 काय पोटामध्ये कळ निघाली, काय छातीत कळ निघाली, काय झालं कुणाला माहिती, पण 2:10 ते यजमान संपले. हे तिथे गेले होते बघण्याकरता, त्यांना माहिती होतं पण बोलायचं कसं आपण हे सगळं. त्यांनी फक्त अनुभवलं की सत्य आहे सगळं. आणि म्हणून कल्याण मासिकामध्ये ही गोष्ट आलेली आहे. म्हणून बघा 3 गोष्टी आहे. आज एकादशी आहे म्हणून मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की एकादशी ही करावी. बाकी काही गोष्टी नाही करता, उपास नाही करता आल्या तर एकादशी एकच व्रत आहे. गरुड पुराणामध्ये यमदूत जेव्हा त्या जीवाला घेऊन जातात त्यावेळेला ते त्याला एकच प्रश्न विचारतात, बाबा रे तू एकादशी कधी केलीस का, हा प्रश्न विचारतात. बरं, यदि एकादशी व्रत कृतवान असा प्रश्न विचारतात. तू एकादशी व्रत केलं जर का असतस ना तर तुला मी या मार्गाने घेऊन जाऊ शकलो असतो, पण तू एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण केलंस. एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करणं हे पाप भक्षण आहे बरं का. म्हणून एकादशीच्या दिवशी कमीत कमी भात तरी खाऊ नये. अन्न म्हणजे भात न, तांदूळ खाऊ नये. तर अशा 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या की तुळशी, गोविंद नाव, गाय आणि विष्णूंचं नाव, तुळशी आणि एकादशी हे महत्वाचं, आणि गाय, या 4 गोष्टी यांच्या जर का सेवेमध्ये आपण असू तर मग तुम्हाला मृत्यूनंतर नरक यातनांचा विचार करण्याचंच कारण नाही, तुम्हाला नाही मिळणार. हे साक्षात तो यमदूत सांगतो. म्हणून मृत्यू हा अटळ आहे, मृत्यू हा येणारच आहे. म्हणून आमच्याकडे वाढदिवसाच्या दिवशीची प्रार्थना करायला सांगितली. आमच्याकडे वाढदिवसाला औषध करतात, त्यावेळेला एक प्रार्थना येते आमच्याकडे. वेदामताचं मंत्र येतो, असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. परमेश्वरा मला असत पासून सत म्हणजे अविनाशी सत्य तत्वाकडे घेऊन चल. अज्ञान रूपी अंधकारापासून मला कुठे घेऊन चल, ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन चल. तमसो मा ज्योतिर्गमय. आणि त्याच्या पुढे मृत्योर्मा अमृतंगमय, म्हणजे त्याच्या पुढच्या याचा अर्थ असा झाला की मृत्यू पासून तू मला अमृतत्वाकडे घेऊन चल. हीच प्रत्येकाची प्रार्थना. आणि प्रत्येक जीवाची शेवटी हीच तर प्रार्थना आहे ना. मृत्यू जवळ आल्यानंतर काय प्रार्थना करणार देवाची आपण. ते हे नाही का, मृत्यू जवळ आल्यानंतर इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. पुढचं वाक्य महत्वाचं आहे, ते आपल्याला धरून आहे. गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. काय आपण प्रार्थना करणार भगवंताची मृत्यू जवळ आल्यानंतर.
तमसोमा ज्योतिर्गमय, आम्हाला या तमरूपी अंधकारातनं तू प्रकाशाकडे घेऊन चल. आणि ज्याप्रमाणे, आणि ही माणसाची खरं जीवाची सहज प्रवृत्ती आहे बघा. म्हणून आमच्याकडे वेदामध्ये आशीर्वाद देताना सतत नद्यांची उपासना हे केलंय, उदाहरण केलंय. नदीसारखं तुला दीर्घायुष्य प्राप्त होईल असं आलंय आमच्याकडे. नदीसारखं का दीर्घायुष्य? झाडं पण दीर्घायुष्य आहेत. हजार वर्षापूर्वीची झाडं आहेत की पृथ्वीवर असतात, ते पण दीर्घायुष्य. नदी का? नदीचं दीर्घायुष्य म्हणून का? तर याचं उत्तर असं आहे की नदी ही जिथे उगम पावते त्या नदीचा अखंड प्रवाह हा पूर्णत्वाच्या दिशेने म्हणजे सागराच्या दिशेने आहे. म्हणजेच काय, जिथून नदी आली तिथे तिचा प्रवास सतत चालू आहे. म्हणून नदीचा सारखा दीर्घायुष्य आम्हाला पाहिजे. तसं माणसाचा जन्म जिथून ममै वांशो जीवलोके जीवभूत सनातना, मी ज्याचा अंश म्हणून जन्माला आलोय तो परमात्मा आहे, मी आत्मा आहे, त्याचा अंश म्हणून मी जन्माला आलोय. भले माझे 100 का जन्म होईना, पण शेवटी माझ्या जीवाची आत्म्याची गती कुठे आहे? त्या परमात्म्याला जाऊन मिळाल्याशिवाय माझी ही पुनरपि जननम पुनरपि मरणम ही साखळी थांबणार नाही. म्हणून या नदीचा प्रवाह सतत सागराच्या म्हणजे पूर्णत्वाच्या दिशेने प्रवाहित होतो. पूर्ण स्वरूपाशी समुद्राशी एकरूप. ती गाणं नाही का, नदी बिघडली सागर रूप झाली, सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागर रूप झाली. सागराच्या संगे, त्या सागर म्हणून आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. म्हणून आपण जीवनभर जे काही विषय भोगले, सत्ता मिळवली, संपत्ती मिळवली, ही सर्व संपत्ती आणि मिळवलेलं जे काही हे आहे, एक ना एक दिवस हे सगळं नाशवान आहे. आणि एक ना एक दिवस केव्हा ना केव्हा तरी याची जाणीव प्रत्येक माणसाला होते की आता मी हे जे मिळवलेलं आहे यातला काहीही माझ्या उपयोगाला येणार नाहीये, मी जे मिळवलेलं आहे ते माझ्या बरोबर येणार नाहीये, ही सगळी जाणीव माणसाला होते. अगदी मृत्यू जेव्हा जवळ येतो ना, तेव्हा गरुड पुराणामध्ये असं सांगितलंय, जेव्हा जीव शरीरातून तो बाहेर येतो सूक्ष्म स्वरूपामध्ये, अंगठ्याच्या एवढा जीव शरीरातून बाहेर येतो. आणि ते यमदूत केवळ 3 तासामध्ये, बरं का, आत्ताच्या घड्याळाप्रमाणे 3 तासामध्ये त्या जीवाला वायूपेक्षाही वेगाने यमाकडे घेऊन जातात. आणि तो जाता जाता सगळा यमलोक, नरकलोक, स्वर्गलोक त्याला दाखवतात, यमपुरी दाखवतात. आणि 3 तासांनी त्याला परत येऊन त्याच्या प्रेतापाशी सोडून ठेवतात. असं गरुड पुराणात पहिलाच अध्यायात केलं. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाला मृत्यूच्या वेळेला एक चलत चित्रपट दाखवला जातो. मी जीवनामध्ये केलंय काय काय, किती पाप केलंय, किती पुण्य केलंय, सगळं दिसायला लागतं, आठवायला लागतं. जसं ट्रेलर असतो कधी सिनेमाचा, 3 तासाचा सिनेमा 10 मिनिटात पुढे काय आकर्षण आहे हे आपल्याला जसं कळतं, तसं आपण संपूर्ण जे काही 60, 70, 80, 90 वर्षाचं जे काही आयुष्य जगलेलो आहोत, हे सगळं क्षणार्धात तुम्हाला तो परमेश्वर दाखवतोच. म्हणून केवळ भीती कशाची आहे, तर मृत्यूची भीती आहे, बाकी कशाची भीती नाहीये. आमचे सावरकर म्हणायचं काय, सगळे मृत्यूला घाबरतात, मी मृत्यूला घाबरत नाही, मृत्यू मला घाबरतो. अनादि मी, अनंत मी, असं म्हणायचं. मी मृत्यूला घाबरत नाही, तो मला घाबरतो म्हणायचं. म्हणून या मृत्यूच्या कल्पनेनं मनुष्य भयग्रस्त होतो. आणि मग तो परमेश्वराला अमृतत्वाच्या करता प्रार्थना करू लागतो. अरे बाबा, अमृतत्व, मृतत्व, अमृतत्व, अप्रत्यय लागला ना, मृतत्व, त्याला अमृतत्व, अशा करता तो प्रार्थना करतो. आणि मग त्याला या सगळ्या मिळवलेल्या गोष्टींच्या मर्यादा समजतात. आणि भूतकाळातला आठवणींनी तो व्याकुळ होतो, पश्चात्तापाने जगत होतो. याच्यावर एक दिवशी आपल्या महाभारतामध्ये कथा आहे,
धृतराष्ट्र सगळं युद्ध वगैरे झाल्यानंतर सगळे कौरव मारले गेले, पांडव होते. आता धृतराष्ट्र आणि गांधारी दोघे जण जे काही होते या दोघांची सांभाळण्याची जबाबदारी पांडवांची आणि त्यांच्याकडे ते राहत होते आणि हे सगळे पांडव त्यांची सेवा करत होते, ते वृद्ध आहेत म्हणून. आणि या धृतराष्ट्राला एक दिवशी युधिष्ठिर प्रणाम करण्याकरता गेले आणि त्यावेळेला धृतराष्ट्र एकदम उदास स्थितीनं असे बसलेले दिसते, निराश होऊन बसलेले दिसते. आणि मग याने विचारलं युधिष्ठिराने की विचारपूस केली की तुमच्या दुःखाचं दादा कारण काय आहे, कशा करता तुम्ही दुःखी आहात, खिन्नता काय आहे तुमच्या चेहऱ्यावरती आज? आम्ही तुमची पांडव सगळे सेवा करतो, त्या सेवेमध्ये काही चुकतंय का, काही कमी जास्त होतंय का तुम्ही दुःखी आहात? आमचं कुठं काही चुकत असेल तर सांगा, आम्ही ते दुरुस्त करू, चांगली सेवा करण्याचे प्रयत्न करू. यावर त्या धृतराष्ट्राने उत्तर दिलं, त्याने युधिष्ठिरा, माझं मन दुःखी आहे हे तुला कळालं, हे खरं आहे, माझं मन दुःखी आहे. माझ्या दुःखाचं कारण राजा बाहेर नाहीये, माझ्या दुःखाचं कारण आत आहे. तुम्ही करत असलेल्या सेवेने मी अत्यंत संतुष्ट आहे, प्रसन्न आहे. किंबहुना माझ्या पुत्र वियोगानंतरही मी दुःखी नाही, कारण जे घडायचं होतं ते घडलं, जे प्रारब्धामध्ये होतं ते घडून गेलं, त्याचंही मला दुःख नाहीये. परंतु आता परिस्थिती अशी झाली आहे की मला माझा स्वतःचा मृत्यू डोळ्यासमोर दिसतोय आणि म्हणून माझं अस्तित्व काही काळच या पृथ्वीवरती आहे आणि म्हणून मला इथे सगळं सोडून जावं लागणार आहे. या विचाराने मला दुःख होत आहे आणि मी निराश होत आहे. आणि अशा वेळेला त्या पांडवांनी युधिष्ठिराने काय केलं, ब्रह्मज्ञानी असलेले सनत कुमारांना तिथे बोलवलं, पाचारण केलं आणि या धृतराष्ट्राला दिव्य उपदेश केला. आणि उपदेश असा दिलाय, अज्ञानम एव मृत्युः. धृतराष्ट्रा, मृत्यू ही प्रत्यक्ष घटना जरी दिसत असेल तरी मृत्यू म्हणजे केवळ दृश्य शरीराचा नाश आहे. तो मृत्यू दुःखाला कारण नाही, तर मृत्यूची कल्पना हीच दुःखाला कारण आहे. हे सगळं त्यांना समजावून दिलं. म्हणून आचार्य या सगळ्या सांगण्याचा मतितार्थ एकच आहे की आचार्य या सगळ्याला उत्तर देतात, हे मूढ मते, मृत्यूपासून, भीतीपासून तुला जर का मुक्त व्हायचं असेल, या मृत्यूच्या भीतीपासून तुम्हाला आम्हाला जर का मुक्त व्हायचं असेल तर एकच सुलभ साधन मी तुमच्या समोर ठेवतो आणि ते साधन म्हणजे एकच, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम